असेल असं काम करत नसतं समाजाचं। उद्या मला म्हणलं कोणी उपोषण करा 11 दिवस, शक्य होणार आहे का? आज एवढे दिवस हा माणूस समाजाच्यासाठी अन्न पाण्याविना इथे बसलेला आहे। आज सलाईन लावायची वेळ आलेली आहे, तर आता त्यांच्या जीविताला धोका नाही होणार अशी परिस्थिती आपल्याला करावी लागेल। आणि तुम्ही सगळे छान आहेत, साधे गोड माणसे, अगदी कष्टाळू माणसे, सगळे पैलवान गडी आहेत, असे काय आज याच्यापैकी नाही आहे। 2.5 कोटी लोक झोप आहे का कास्तमध्ये काय केलं कमाल केली, तसला ते मिळावं होता, कोणाला शक्य नाही ते। त्यामुळे तुमच्या न्यायासाठी आम्ही लढणार आणि लढून तुम्हाला न्याय मिळवून देणार। पण आता शासन म्हणून भूमिका घेत असताना सर्व 18 जाती जमातीचा विचार करून ती भूमिका घेतली गेली पाहिजे। एक वर्गाला आपण अन्याय करू नये अशा प्रकारची भूमिका घेतली गेली पाहिजे। त्यामुळे धनगर आरक्षणाच्या पाठीमागे पंकजा मुंडे म्हणून तुम्ही आहेच आहे आणि आम्ही सर्व त्याबद्दल सकारात्मक आहोत। पण माझी विनंती राहील की दीपक भाऊंनी आज उपोषण आता इथे सोडावं आणि आमच्या बरोबर मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी डेलिगेशन घेऊन यावं अशी मी विनंती करते। आता गिरीश भाऊ स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलले, त्यांच्याकडे अधिकचे काय आणखी माहिती असतील तर ते देतील। मी मात्र विनंती करेन की आपण सकारात्मकतेने जे आपण पर्याय सुचवत आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या चर्चेसाठी आपण आपल्या डेलिगेशन घेऊन यावं एवढी मी निमित्ताने विनंती। ठिकाणी उपस्थित आपल्या पालकमंत्री पंकजाताई, उपस्थित सर्व आमदार, माजी आमदार, मंत्री, माजी मंत्री, सर्व अधिकारी, उपस्थित सर्व समाज बांधव, बंधुवारी भगिनींनो, दीपक भाऊंच्या उपोषणाचा जवळपास 11वा दिवस या ठिकाणी खरं म्हणजे लवकर यायला पाहिजे, तो आम्ही पण ही वस्तुस्थिती